कमिंग टू अमरावती एअरपोर्ट आणि दादाच्या हातून आज इनॉग्रेशन आपण करत आहे एअरपोर्टचं आणि सगळे अमरावतीकरांची स्वप्न होतं की एअरपोर्ट ऍक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईवरनं. सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच साहेब. बड़े शहरों को हब्स के विस्तार हुआ है और वही 7,000 करोड़ से अधिक बजट से हमने कोल्हापुर, जलगांव, नासिक, गोंदिया और सिंधुदुर्ग जैसे रीजनल एयरपोर्ट्स को भी उड़ान योजना में शामिल करते हुए उनको भी आगे बढ़ाने का काम किया है. आरसीएस के तहत महाराष्ट्र ने अब 160 रूट्स आइडेंटिफाई किए और उसमें से 105 रूट्स को हमने शुरू भी कर दिए हैं. मुंबई, पुणे, नागपुर और शिरडी हवाई अड्डों पर यात्रियों की अगर संख्या आप देखेंगे तो पिछले 5 साल में 40% बढ़ोतरी वो सब एयरपोर्ट्स में हमने देखी. अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे. आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचा देखील विस्तारीकरण करणार आहोत. यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडून परत घेतलेलं आहे. तेही एमएडीसी ला दिलेलं आहे. पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत. विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात. ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो. त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय.